कोपरगाव नगर परिषदेच्या इमारतीचे बांधकाम चालू असल्यामुळे पालिकेचे दैनंदिन कामकाज ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये चालू आहे। परंतु त्या ठिकाणी प्रवेशद्वारावरच जप्त केलेली अवजड वाहने लावलेली असल्याने रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे। याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिक करत आहेत। सध्या कोपरगाव नगरपालिकेच्या इमारतीचा बांधकाम चालू असल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेचा दैनंदिन कारभार हा जुन्या सरकारी दवाखान्याच्या या इमारतीमध्ये चालू आहे आणि याच ठिकाणी विविध शासकीय कार्यालय आहे। ग्रामीण पोलीस स्टेशन असो, नगरपालिका असो किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, हे अनेक शासकीय कार्यालय या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांची रहदारी या रस्त्यावरून चालू असते आणि या रस्त्यावर या मुख्य प्रवेशद्वारावरती महसूल विभागाने जप्त केलेले वायूचे डंपर लावल्यामुळे या रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय। या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहू शकतो कशा प्रकारे महसूल विभागाने या ठिकाणी या वायूचे डंपर लावलेले आहे आणि त्यामुळे हा रस्ता फार अरुंद झालेला आहे। अगोदरच हा रस्ता अरुंद आहे आणि या रस्त्यावरती मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आणि दगडाचा खच देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि धुळीचं प्रमाण देखील या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे या ये जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात या धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती लावण्यात आलेल्या डंपरमुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय। याच रस्त्यावरून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी असतील, नगराध्यक्ष असतील, तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील, यांचा नित्य जाणं येणं आहे, परंतु या डंपरकडे त्यांचा दुर्लक्ष होताना आपल्याला दिसून येत आहे। महसूल विभाग हे डंपर हटवून कारवाई करतील का, हे डंपर हटवतील का आणि नगरपालिका हा रस्ता दुरुस्त करेल का, याकडे आता कोपरगावकरांचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅन सचिनसह मी मुबीन खान, माय न्यूज, कोपरगाव।